हॅलो, नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी फक्त दिल्लीच नाही तर अख्ख्या देशाला हादरून गेली. गोष्ट आहे 30 सप्टेंबर 2008ची. दिल्लीमधल्या आज तक या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये काम करणारी पत्रकार होती सौम्या विश्वनाथन. सौम्याची ड्युटी दुपारी 3 वाजता सुरू व्हायची आणि रात्री 12 पर्यंत चालायची. त्या दिवशी मात्र मालेगाव बॉम्ब ब्लास्टची न्यूज कव्हर करायची मोठी जबाबदारी तिच्यावर होती. त्यामुळेच ती त्या रात्री नेहमीपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबली. काम पूर्ण करून शेवटी रात्री 3 वाजता ती घरी निघाली. ऑफिसच्या पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना काही लोकांनी तिला पाहिलं. सौम्या दिल्लीच्या वसंतकुंज भागात राहत होती. ऑफिस ते घर अंतर फक्त अर्धा तासाचं होतं. रात्री 3:25 सौम्याने वडिलांना फोन केला. मी नेल्सन मंडेला मार्गाजवळ आहे, अजून 5 मिनिटात घरी पोचते. पण ती घरी पोचलीच नाही. रात्री 3:40ला तिची कार डिवायडरवर उलटी पडलेली सापडली. सौम्याच्या बाजूच्या काचेचे तुकडे झाले होते. डोक्यातून रक्त वाहत होते. लोक जमा झाले, पोलिसांना फोन झाला आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. पण तिथेच सौम्याचा मृत्यू झाला. सकाळ झाली आणि काही तासातच ही बातमी संपूर्ण दिल्लीत वाऱ्यासारखी पसरली. सौम्या विश्वनाथनचा अपघातात मृत्यू झाला. बातमी ऐकताच तिचे सगळे नातेवाईक, मित्र आणि ऑफिसमधले सहकारी धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, सौम्या नेहमी इतकी हळू आणि काळजीपूर्वक गाडी चालवायची, मग अपघात झाला तरी कसा? काही वेळात डॉक्टर्सचा रिपोर्ट आला आणि तो वाचून सगळ्यांना धक्काच बसला. मृत्यू अपघातामुळे नाही तर सौम्याच्या डोक्याच्या मागच्या भागात गोळी लागल्यामुळे झाला होता. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. सर्वात आधी आज तकच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची चौकशी झाली. नंतर सौम्याच्या नातेवाईकांची, मित्रांची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. पण चौकशीमधून एकच निष्कर्ष समोर आला. सौम्याचं कोणाशी भांडण नव्हतं, कोणाशी वाद नव्हता आणि तिचा कोणी बॉयफ्रेंड पण नव्हता. मग शेवटी प्रश्न उरला, गोळी कोणी मारली आणि का मारली? पोलिसही सुन्न झाले आणि प्रकरण अजून गूढ बनलं. पोलिसांवर जबरदस्त दबाव होता. दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा आधीच प्रश्न गंभीर होता आणि त्यात सौम्या स्वतः एक पत्रकार, त्यामुळे मीडियाचा दबावही प्रचंड वाढला. पोलिसांनी सगळ्या शक्यता तपासायला सुरुवात केली. पहिली शक्यता, रोड रेज. कुठेतरी रस्त्यावर सौम्याचं कोणाशी भांडण झालं का आणि रागात कोणीतरी गोळी झाडली का? त्यासाठी सगळ्या रस्त्यांचे CCTV फुटेज तपासले, पण काहीच सापडलं नाही. दुसरी शक्यता, छेडछाड प्रकरण. रात्री एकटी मुलगी गाडीतून जात असताना कोणीतरी छेड काढली आणि मग रागात गोळी झाडली का? पण त्याचीही काही ठोस पुरावा नाही. तिसरी शक्यता, लूटमार. एकटी मुलगी रात्रीची वेळ, कोणीतरी गाडी अडवली, विरोध करताना तिला गोळी झाडली का? पण तपासात तसंही काही दिसलं नाही. चौथी शक्यता, सौम्याचा वैयक्तिक वाद किंवा बदला. ऑफिसमध्ये किंवा बाहेर कोणाशी तरी वाद झाला आणि कोणीतरी बदला घेतला का? पण तसंही काही नव्हतं. कुठेच काही लिंक लागत नव्हती. पोलिसांचा तपास चालूच होता, पण उत्तर काही सापडत नव्हतं. अर्ध वर्ष उलटलं. मार्च 2009 मध्ये अजून एक हादरवणारी घटना घडली. जिगीषा घोष नावाच्या मुलीचा खून झाला. तोही त्याच वसंतकुंजच्या रस्त्यावरच, जिथे सौम्याचं प्रकरण घडलं होतं. पोलिसांनी पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू केली, पण काहीच धागा हातात लागत नव्हता. मग पोलिसांनी त्या रस्त्यावर विशेष लक्ष ठेवलं. रात्रीच्या वेळी कोण येतं जातं, कोण संशयास्पद वागतं. आणि एके रात्री पोलिसांच्या नजरेत एक ग्रे वॅगनार गाडी आली. रात्री 2 पासून 4 वाजेपर्यंत ती गाडी तिथेच फिरत होती, सारखी इकडून तिकडे. पोलिसांना संशय आला, ही गाडी कोणाची तरी माग काढत होती किंवा कोणाच्या तरी शोधात होती. त्या संशयातून पोलिसांनी ती गाडी थांबवली. आत बघितलं तर त्यात 4 मुलं बसलेली होती. पोलिसांनी त्या 4 मुलांची चौकशी सुरू केली. त्यांनी सुरुवातीला सांगितलं, आम्ही फक्त टाइमपास करत होतो. पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने अजून खोल चौकशी केली आणि त्यातली 2 मुलं शेवटी घाबरली आणि खरं बोलली. त्यांनी कबूल केलं, आम्ही रात्री फिरतो, ज्याची गाडी एकटी दिसते त्या गाडीचा आम्ही पाठलाग करतो. गाडी थांबवून बंदुकीचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करतो.
अशाच पद्धतीने त्यांनी जिगीषा घोष हिला मारल्याचंही कबूल केलं. पोलिसांनी तपासलं तेव्हा त्यांच्याकडे खरंच गावठी बंदूक सापडली. पण पोलिसांना एक गोष्ट खटकली, फक्त जिगीषा घोषच नाही, कारण तिचं प्रकरण नवीन वाटत नव्हतं. अशी बरीच प्रकरणं असतील. हे सगळं खूप प्रोफेशनल पद्धतीचं वाटत होतं. मग अजून कडक चौकशीमध्ये त्या मुलांनी शेवटी कबूल केलं, हो, अशाच पद्धतीने आम्ही अजून एका मुलीला मारलं होतं आणि ती मुलगी म्हणजेच सौम्या विश्वनाथन. त्या मुलांनी पोलिसांना सांगितलं, 30 सप्टेंबरच्या रात्री आम्ही शिकार शोधण्यासाठी बाहेर पडलो होतो. आमच्या पुढे एक झेन कार होती जी खूप हळू चालली होती. त्या गाडीत एकटी मुलगी दिसत होती. गाडीचा स्पीड हळू होता म्हणून आम्ही आमची गाडी तिच्या गाडीच्या अगदी जवळ नेली आणि तिला थांबायचा इशारा केला. पण सौम्याने गाडी न थांबवता उलट अजून स्पीड वाढवला. ते बघून आमच्यातल्या एकाला राग आला. तिला घाबरवण्यासाठी त्याने गावठी बंदूक काढून पहिली गोळी झाडली. ती गोळी गाडीच्या नंबर प्लेटला लागली. मग दुसरी गोळी झाडली, जी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या काचेतून आत गेली आणि थेट सौम्याच्या डोक्याला लागली. गोळी लागता तिचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिवायडरवर आदळली आणि अशा तऱ्हेने सौम्याच्या मृत्यूचे गूढ उकलले.